नमस्कार प्रेक्षक हो. जीवनाच्या मार्गावर अनेक संकटे येतात. कधी कधी आपण प्रचंड भक्ती करतो, विविध उपासना करतो, पण तरीही अंतःकरणाला शांती मिळत नाही. आज आपल्या समोर अशाच एका संघर्षमय प्रवासाची कथा आहे. जालना जिल्ह्यातील हिराबाई प्रभाकर महाजन यांच्या जीवनाची. हिराबाई पूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत होत्या. पारायण, अभिषेक, उपवास, सत्यनारायण, पिंडदान, संपूर्ण भक्ती परंपरा त्यांनी मनोभावे पार पाडली. पण जेव्हा कुटुंबावर संकट कोसळले, मुलांच्या संसारात तणाव निर्माण झाला, तेव्हा त्यांना या भक्तीमधून काहीच समाधान मिळालं नाही. चिंतेने त्यांचे शरीर खचले, झोप उडाली आणि मन एक अस्वस्थतेच्या गर्तेत सापडले. त्याच वेळी त्यांच्या परिचितांनी, शेवटी एका परिचित भगिनींनी त्यांना ज्ञानगंगा हे संत रामपालजी महाराजांचे पुस्तक दिले. त्यांनी ते वाचले आणि त्यातील सृष्टीरचनेचे ज्ञान त्यांना पटले. यानंतर त्यांनी 30 ऑगस्ट 2016 रोजी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. गुरुदीक्षेनंतर त्यांच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू लागले. त्यांनी आधी कधीही अनुभवले नव्हते ती खरी मनःशांती त्यांना मिळाली. त्यांना ज्या संकटांवर वर्षानुवर्षे तोडगा सापडत नव्हता, ती संकटे सहज दूर झाली. सर्वात मोठा चमत्कार त्यांच्या तब्येतीत दिसला. त्यांचा डावा हात पूर्णपणे निकामी झाला होता. डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता, पण त्यांनी संत रामपालजी महाराजांवर दृढ विश्वास ठेवला. त्या श्रद्धेच्या बळावर त्यांचा हात पूर्ववत झाला. त्यांच्या या विलक्षण अनुभवाबद्दल त्यांच्या स्वतःच्या शब्दात ऐकूया. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? हिराबाई प्रभाकर महाजन. आपण कोठून आलात? जिल्हा जालना, महाराष्ट्र. व्यवसाय काय आहे? आधी मी कपडे शिवत होते, पण आता सध्या काही करत नाही. आधी कपडे शिवत होते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 30 ऑगस्ट 2016 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीत येण्यापूर्वी मी श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत होते. तर त्या भक्तीप्रमाणे जे आहेत सगळं तसं वर्षातून 2दा पारायणाला बसणं, पुन्हा सोमवार असला की शंकराचा अभिषेक करणं, मंगळवार असला की देवीचा अभिषेक करणं, चतुर्थी असली की गणपतीचा अभिषेक करणं. आणि हे सगळ्या सेवा करताना मात्र ते सेवा करायच्या आधी पितरांना खुश ठेवण्यासाठी पितृशांती सुक्त म्हणायचे, पितरांचं हवन करायचे, देवाची पूजा करायच्या आधी. हे सगळ्या ज्या त्यांनी जशा दिलेल्या होत्या भक्ती, सगळी भक्ती करत होते. पुन्हा मातृगा इथे जाऊन आम्ही पिंडदान केले. अशा खूप भक्ती केली. या स्वामी समर्थ मार्गाची आम्ही उपवास केलेत. दर महिन्याच्या पौर्णिमेचा सत्यनारायण करत होते. ताई, जसं आपण सांगत आहात की पूर्वी आपण स्वामी समर्थ या संस्थेशी आपण जुडले होतात आणि त्यांनी जी काही भक्ती साधना दिले होते, जे काही पारायणे, जे काही अध्ययन, जी काही पूजाविधी आपल्याला दिली होती, ती पूजाविधी आपण मनोभावाने करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की भक्तिविधी आपण करतच होतात, तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं असं आपल्याला का भासले आणि आपण त्यांच्या शरणात का आलात? आमच्या कुटुंबामध्ये जरा प्रॉब्लेम झालेत. मुलांचे लग्न झालेत. लग्न झाल्यानंतर जरा प्रॉब्लेम झाल्यामुळे ते सुनबाई म्हटली की मला राहायचं नाही इथे. आणि तिला लहान मुलगी होती. तर मग 14 महिन्याचीच मुलगी होती तिला. तर ती म्हटली की मला राहायचं नाही इथे, मला फारकती पाहिजे. तर मग मी म्हणायची इतकी 14 महिन्याची मुलगी सोडून कसं होईल. मी इतकी टेन्शनमध्ये गेले की या लहान बाळाचं काय होईल, हे दोघा नवरा बायकोंच्या भांडणामध्ये हे लहान बाळाचं काय होईल. तर मी विचार करून करून इतकी माझी तब्येत खराब झाली. मला रात्रीची झोप नाही आणि सारखं म्हणजे जेवण तर मला जातच नव्हतं. मग तशात मला एकांनी सांगितलं की तुम्ही दिंडोरीला जा म्हणे. दिंडोरीला जा आणि तिथून सेवा घेऊन या, मग तुमचं जरा संकट दूर होईल म्हणे. मग मी दिंडोरीला गेले. तिथे मग त्यांनी मला भैरवचंडीची सेवा दिली. ती 28 दिवसाची सेवा दिली. तर ती भैरवचंडीची सेवा मी सकाळी 3 वाजता उठून ती भैरवचंडीची सेवा करू लागली. 3 तर जवळजवळ 7:30-8 वाजेपर्यंत मला ती सेवा, तर ती पूर्ण सेवा केली.
पण ती सेवा केल्यानंतर मी काही मला म्हणजे असं हे वाटलंच नाही, मनशांतीच नव्हती माझ्याजवळ. मी सारखी रडायची की माझ्या कुटुंबावर असं काय प्रसंग आला. त्या लेकराकडे बघायचे, असं काय झालंय माझ्या. मी तर सगळ्या आधी पूर्ण जे जसं सांगितलं घराला शांती मिळावी म्हणून तर मी काय काय करा, मी सगळं करत होते, सगळं वाचत होते, त्या 11 माळी 3 अध्याय सगळं करत होते. पण तरी अशी वेळ का आली. मी त्या लेकराकडे बघून फार म्हणजे खूप हे झाले की या लेकराचं कसं होईल म्हणून. तर तशातच आमच्या स्वामी समर्थ मार्गातल्याच एक ताई ह्या संत रामपालजी महाराजांच्या मार्गात गेलेल्या होत्या. मग त्यांना आमची कळालं, त्यांनी मग त्या आमच्या घरी आल्या आणि त्यांनी मला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं वाचायला. त्यावेळेस माझी भैरवचंडीची सेवा चालू होती. तर मी त्या ताईंना म्हटलं मी पुस्तक नंतर वाचेन, हे माझी पूर्ण भैरवचंडीची सेवा झाली की मग मी पुस्तक वाचेन. मग त्या म्हटल्या तुम्हाला जसं वाटलं तसं करा, पण हे पुस्तक वाचा. मग माझी पूर्ण ती 28 दिवसाची सेवा झाल्यानंतर मी ते पुस्तक वाचलं. ते पुस्तक वाचल्यानंतर मला त्याच्यातलं ज्ञान कळालं, सृष्टी रचना ते सगळं कळालं. आणि मग मी म्हटलं आपण इतक्या वर्षापासून ही भक्ती करत होतो तर आपल्या मनशांतीच मिळाली नाही, तर बघू आपण इकडे जाऊन बघू, इकडे आपल्याला मनशांती मिळते का. मी मनशांतीसाठी ह्या मार्गामध्ये आले. 30 ऑगस्ट 2016ला मी उपदेश घेतला. जसं आपण सांगत आहात की सर्वप्रथम आपण जे काही उपासना करत होतात ते केवळ सुख समाधानासाठी आणि घरातले जे काही क्लेश आहे ते दूर व्हावेत आणि मोक्ष प्राप्ती व्हावा यासाठी आपण ही साधना करत होतात. परंतु त्यातनं आपल्याला काही समाधान लाभत नव्हतं, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात. तर संत रामपालजी महाराजांचं असं काय ज्ञान आहे जे आपल्याला भावलं आणि आपण त्यांच्या शरणात आलात? जे आधी आम्ही चरित्र केलं पण त्या गुरुचरित्रातलं आम्हाला काहीच कळालं नाही. जे पारायण केले, नवनाथचं पारायण केलं, पण त्याच्यातलं आम्हाला काहीच कळालं नाही. फक्त आम्हाला वाटायचं की आम्ही पारायण करतोय. पण जेव्हा गुरुजी संत रामपालजी महाराज हे ते पूर्ण हे जे आपले पोथी पुराण हे सगळे उघडून दाखवू लागलेत, सगळं ते तंतोतंत आपल्याला दाखवू लागलेत, त्यावेळेस खरं कळालं की खरं ज्ञान काय आहे. ना आपण इतके दिवस नुसती भक्ती कशी फक्त वाचन करत होतो की आम्ही गुरुचरित्र पारायण केलं, आम्ही नवनाथ पारायण केलं, पण ते काही त्याच्यातलं कळत मात्र काहीच नव्हतं. तर मला बरंच असं कळाली भक्ती कशी करायची, भक्ती काय असते. आम्हाला आधी वाटायचं उपवास करणं म्हणजे भक्ती, देवाला जाणं म्हणजे भक्ती, पण खरी भक्ती काय आहे ती संत रामपालजी महाराजांच्या त्या ज्ञानामुळे आम्हाला कळाली. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांमुळे आपल्याला सद्भक्ती कळाली, खऱ्या अर्थाने परमेश्वर कोण आहे आणि त्याची भक्तिविधी काय आहे हा मार्ग कळाला, हा मंत्र मिळाला आपल्याला. तर या मार्गामुळे आणि या मंत्रजापामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय अनुभव आलेत? पहिला अनुभव तर माझा हा आला की मला मुक्तीचा मार्ग मिळाला आणि मुक्तीच्या मार्गाबरोबर पुन्हा मला मनशांती मिळाली. जी मनशांती मी खूप म्हणजे इकडे ह्या मंदिरात जा, तिकडे हे कर, खूप खूप करत होते, पण मला मनशांती कधी मिळाली नाही. ती मनशांती मला ह्या मार्गात मिळाली की काही होऊन जाऊ दे, तिकडे परमात्मा संत रामपालजी महाराज जे करतील ते व्यवस्थितच करतील, चांगलंच करतील, असं म्हणजे मनाला माझ्या एकदम असं हे झालेलं आहे की नाही, जे करतील ते चांगलंच करतील महाराज. असं जसं आपण सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपण पूर्णपणे संत रामपालजी महाराजांना वाहून गेला आहात आणि जे काय होईल हे केवळ संत रामपालजी महाराजांच्या दयेने होणार असा आपला भाव बनला आहे. तर मला असं विचारायचं आहे की या भावामुळे, या विश्वासामुळे आपल्याला संत रामपालजी महाराजांकडून काही अनुभव किंवा काही लाभ प्राप्त झाला का? खूप अनुभव आलेत मला. पहिला अनुभव तर मनशांतीचा आला. म्हणजे मला आता कुठे काही झालं तरी मन म्हणजे माझं जे मन आधी माझं असं रडत होतं सारखं. रात्री जाग आली म्हणजे झोप तर येतच नव्हती, पण थोडा डोळा लागला की लगेच रडत बसणं, उठणं, ते देवांचे अभिषेक करणं, कधी उठणं, 12ला ऐकलं कधी उठणं अभिषेक करणं. पण आता मला या भक्तीत आल्यामुळे असा आत्मविश्वास आलेला आहे की नाही, म्हणजे जे करतील परमात्मा संत रामपालजी महाराज ते योग्यच करतील. आणि त्या म्हणजे असं मन अगदी ठाम झालंय माझं की जे करतील ते योग्यच करतील आणि जे होईल आपलं ते चांगलंच होईल. तर मला माझ्या तब्येतीबद्दल सांगायचं,
हा डावा हात जो आहे ना, तो हात माझा पूर्ण सुकला होता असा अर्ध्या ह्याच्यापासून. तर तो हात सुकल्यामुळे मला काही त्याच्याने कपसुद्धा उचलता येत नव्हतं, काही काम करता येत नव्हतं. मग आम्ही औरंगाबादला हेडगेवार हॉस्पिटलमध्ये MRI केला. तर तिथल्या डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही जर आता यांचं लवकर 1 महिन्याच्यात ऑपरेशन केलं तर बरं आहे, नाही तर यांचा जो सुकलेला हात आहे याच्यापेक्षा हात विचित्र होईल, म्हणजे तो काहीच हे करणार, पूर्ण हात सुकेल. पण आज सांगितलं त्यांनी 1 महिन्याच्या आत तुम्ही ऑपरेशन करा. मणक्यामध्ये यांच्या शिर दबलेली आहे, तर त्या शिरेमुळे यांना हाताला रक्तपुरवठा होत नाही, म्हणून हात असा सुकत जाणार आहे. पण मी संत रामपालजी महाराजांच्या याच्यावर ठाम होते की नाही, महाराज माझं व्यवस्थित करतील. तर मी त्यांच्या याच्यावर विश्वास होता माझा, मला ऑपरेशन करायचं नाही. आमच्या घरचे सगळे म्हटले की तुला आता ऑपरेशन करावं लागेल, पण मी म्हटलं मला ऑपरेशन करायचं नाही. तर अचानक माझा हात हा इतका चांगला झाला, आता हा हात माझा हालू शकतो, वरती जाऊ शकतो, सगळं त्या हाताने मी करू शकते. असं वाटतच नाही की माझ्या हातामध्ये हा प्रॉब्लेम होता. जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांना पूर्णपणे मानलेलं आहे आणि जे काय करतील संत रामपालजी महाराज करतील, या भावातनं, या श्रद्धेतनं आज आपल्याला एक अनुभव बघायला मिळाला आहे की आपला जो हात हा पूर्णपणे निकामी झाला होता. डॉक्टरांनी आपल्याला ऑपरेशन सजेस्ट केलं होतं, परंतु आपण संत रामपालजी महाराजांवर पूर्णपणे दृढ विश्वास ठेवून त्या ऑपरेशनाला नाकारलं आणि जे काय करतील ते संत रामपालजी महाराज करतील, माझे गुरु करतील. आणि गुरुंनीसुद्धा त्यांच्या भक्ताला दृष्टांत दिला आणि आज आपला हात हा पूर्णपणे बरा आहे. तो पूर्णपणे पूर्वीसारखाच आज कार्यरत आहे, पूर्वीसारखेच आज आपण काम करत आहात. तर हा एक मोठा लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे मिळाला. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या अन्य ज्या आपल्या मैत्रिणी आहेत किंवा ज्या आपल्याबरोबर आपले आप्तेष्ट नातलग, जो आपला समाज आहे आणि जो भक्त समुदाय TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? सगळ्यांना एकच विनंती करते मी की आता सध्या संत रामपालजी महाराजांचे सत्संग बऱ्याच TV चॅनलवर चालू आहेत. तर त्याच्या खाली जी एक पट्टी चालते, त्या पट्टीवर सगळे ते फोन नंबर वगैरे येतात. तर तिथे तुम्हाला पुस्तकंसुद्धा मोफत मिळू शकतात. ज्ञानगंगा आधी लागलेस तर ते पुस्तकं मागवा, मोफत तुम्हाला पुस्तकं मिळतील. पुस्तकं मागवा, पुस्तकं वाचा आणि ते ज्ञान समजून घ्या. मग नंतर तिथे फोन नंबर करून तुम्हाला ते बरोबर सांगतील की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा नामदान केंद्र कुठे आहे, आणि मग त्यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतात. जसं आपण सांगत आहात की TV चॅनलवर जे काही मोबाईल नंबर आज फ्लॅश होत आहेत, त्या मोबाईल नंबरपैकी कुठल्याही एखाद्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतात? तिथे काहीच 1 रुपयासुद्धा लागत नाही. मोफत मोफत नामदान मिळतं, 1 रुपयासुद्धा लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.